नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी सध्या सर्वात महत्त्वाची बाब ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा तुमचा हप्ता बंद होणार। तर काय संपूर्ण माहिती आपण ए टू झेड व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर कोणकोणत्या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे पैसे आहेत ते मिळणार नाहीत आणि ते मिळण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावे लागेल ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर सुरुवातीला या चॅनलवर आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधी कोणतीही माहिती असली तर सर्वात अगोदर तुम्हाला ह्या चॅनलवर मिळत असते। चला तर शेतकरी बांधवांनो, आपण सुरुवात करूया। तर आपला आजचा जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा लाभ बंद। 56 लाख शेतकरी एका वर्षासाठी तुमचा लाभ हा बंद होणार आहे। जर आपण बघितलं, शेतकऱ्यांसाठी धक्कादायक माहिती समोर येत आहे। कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो लाभ आहे तो मिळणार नाही, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे। कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ न देण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ न देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। कर्जमाफीमुळे सरकारवर वाढलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे समोर येत आहे। जर आपण बघितलं, शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपयाची मदत ही थांबणार आहे। त्यामुळे कर्जमाफी योजनेचे लाभ घेणारे 56 लाख शेतकरी नमो योजनेतून एका वर्षासाठी बाद केले जाणार आहे। म्हणजे जे शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेणार अशा शेतकऱ्यांना 56 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ एका वर्षासाठी मिळणार नाही। तर दुसरीकडे कमी लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना हा निधी सुरू ठेवण्याचा विचार कृषी विभाग करीत असल्याची माहिती स्पष्ट होत आहे। जर आपण बघितलं, ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार त्या शेतकऱ्यांचा आता नमोचा लाभ हा बंद होणार आहे। नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत। सरकारने नुकतेच कर्जमाफी जाहीर केली। ही आनंदाची बातमी समोर येताच शेतकऱ्यांच्या एका डोळ्यात आनंदाचे तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू दिसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। कारण आपण जर बघितलं, नमो शेतकरी योजनेचा जो लाभ आहे तो 56 लाख जे शेतकरी होते या योजनेतून आता बाद होणार असल्याचे स्पष्ट होत आहे। यामुळे शेतकरी संभ्रमात आहे। वर्षभरासाठी 6,000 रुपये मिळणार नाही ती असा प्रश्न आता शेतकरी विचारत असल्याचे समोर येत आहे। याकडे सरकारकडे नमोचा निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव सुद्धा पाठवला आहे। सरकारने नमोचा निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव जो सादर झाला, पण संबंधित खात्याकडून कुठलीही सकारात्मक प्रतिसाद अद्याप समोर आलेला नसल्याचे स्पष्ट दिसत आहे। याबाबत सरकार अद्यापही कुठले स्पष्टीकरण सुद्धा देत नाही। राज्य सरकारचे सहकार विभागामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी 2026 राबवण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ सुद्धा देण्यात येणार आहे। या योजनेत कर्जमाफीची वन टाइम सेटलमेंट म्हणजे OTS आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन अनुदानाचाही समावेश करण्यात आलेला आहे। यामुळे जर आपण बघितलं तर योजनेच्या पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी अर्गिस्ट्रो पोर्टलवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करणे सुद्धा आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच ऑर्गिस्ट्रेकवर नोंदणी केली असेल त्यांना आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। आता 56 लाख शेतकऱ्यांना लाभाचा अंदाज म्हणजे या योजनेतून सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे। त्यापैकी 32 लाख शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत पीक कर्ज माफ करण्याचा सुद्धा विचार आहे। नियमितपणे कर्जफेड पडणाऱ्या 24 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे। या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी जर आपण बघितलं, राज्य सरकारकडून 40,000 कोटी रुपयाची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे। 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा विशेष तरतूद करण्यात आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांवर 2 लाखापेक्षा अधिक कर्ज असेल अशा शेतकऱ्यांना योजनेतून स्वतंत्र तरतूद करण्यात आलेली आहे। म्हणजे अशा शेतकऱ्यांना 2 लाखावरील थकीत कर्ज स्वतः भरावे लागेल। त्यानंतर शासनाकडून योजनेच्या नियमानुसार 2 लाख रुपयाचा कर्जाचा भार उचलला जाईल, अशी माहिती सुद्धा समोर येत आहे। तर आता सरकार अशा विचारात आहे की एका वर्षासाठी सर्व जे 56 लाख शेतकरी आहेत त्यांचा नमूदचा हप्ता बंद होणार।
ही होती माहिती कशी वाटली? माहिती जर आवडली चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.